नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण गुढीपाडवा विशेष श्रीखंडाची रेसिपी बघणार आहोत. पण हे श्रीखंड आपण 1 किलोच्या प्रमाणात बनवलं आहे, जेणेकरून तुम्ही हे प्रमाण वापरून कितीही श्रीखंड बनवलं तर परफेक्ट श्रीखंड तयार होईल. बऱ्याच जणांच्या श्रीखंडाला साखर कमी झाली की ते फसफसून येतं. त्यासाठी मी योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत सांगितल्यामुळे तुमचं श्रीखंडसुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल. चला तर मग वेळ न घालवता पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं ते बघूयात. तर त्यासाठी आधी चक्का बघा. मी इथे अर्धा किलो इतका चक्का घेतला आहे. बाजारातून जर तुम्ही हा चक्का विकत घेणार असाल तर तो थोडासा चव घेऊन बघा. जर तो थोडाही आंबट असेल तर या चक्क्यामध्ये कितीही साखर घातली तरीही नंतर तो आंबूस वास येतो आणि चवसुद्धा आंबूस लागते याची. आता 2 लिटर दह्यापासून मी अर्धा किलो इतका हा चक्का तयार केला आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. 2 लिटर घरचं दही मी एका मलमलच्या कापडामध्ये बांधून त्याच्यावर वजन ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये 5 ते 6 तासासाठी मी हे ठेवलं होतं. एक 5-6 तासानंतर मी फ्रीजमधून काढलेलं आहे. अर्धा किलो आपला हा चक्का तयार झाला आहे. आता एकाच वेळी यामध्ये बघा आपल्याला साखर टाकायची आहे. कमी साखर टाकली तर हे जे श्रीखंड आहे ते फसफसून येतं आणि याला जाळी येते. तर साखर किती घ्यायची, तर अर्धा किलो चक्क्यासाठी आपल्याला अर्धा किलो इतकीच साखर घ्यायची आहे. कपाने म्हणाल तर 2 कप या ठिकाणी मी पिठी साखर घेतलेली आहे. आता हे अगदी व्यवस्थित आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही रेसिपी ना माझ्या आईची आहे. ती वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने हे श्रीखंड करत आली आहे तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. एकदा आवर्जून या पद्धतीने करून बघा. साखर चांगली मिक्स झाली की 1.5 तासासाठी रेस्ट करायला आपल्याला हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे. अगदी रूम टेम्परेचरवर ठेवलं तरीही चालेल. आता आपण यासाठी ना केसरचं दूध बनवणार आहोत. तर मी इथे पाव वाटी इतकं गरम दूध घेतलं आहे. यामध्ये आपल्याला 20 ते 25 केसरच्या ह्या काड्या टाकून घ्यायच्या आहे. केसरमुळे श्रीखंडाला रंग आणि स्वाद दोघं छान येतात. केसर नसेल तर तुम्ही यामध्ये ना थोडासा केशरी रंग टाकू शकतात खाण्याचा. यामध्ये 4-5 वेलदोडे कुटून आणि अर्धा चमचा जायफळाची पूड टाकायची आहे. हे दूध मात्र आपल्याला चांगलं मिक्सळून असं रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे यामध्ये केसरचा रंग आणि स्वाद छान उतरतो. तर जायफळ आणि वेलदोडे आवर्जून टाका, याने चव खूप छान येते श्रीखंडाला. आता आहे ना 1.5 तास बरोबर झाला आहे बघा. छान आपलं हे श्रीखंड मुरलेलं आहे. साखर टाकल्यामुळे काय होतं की हे छान थोडंसं सैलसर होतं आणि पुन्हा आपल्याला 1 मिनिटासाठी याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता हे श्रीखंड अजूनच छान मलाईदार बनवण्यासाठी ना मी यामध्ये 1 वाटी इतकी घरची साय घेतली आहे, म्हणजेच दुधावरची मलाई घेतलेली आहे. 1 लिटर दुधाची बरोबर ही साय आहे बघा. किंवा तुम्ही बाहेरचं विकतचं क्रीमसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. फक्त घेताना 1 वाटी इतकं घ्या आणि फेटून मग यामध्ये टाका, म्हणजे ते एकसारखं मिळून येतं. काही जण आहे ना थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठसुद्धा घालतात, ज्याने या श्रीखंडाची चव अजूनच छान लागते. जर तुम्हाला आवडत असेल तर 1 पाव चमचा तुम्ही यामध्ये मीठ घातलं तरीही चालेल. त्यानंतर जे आपण केसरचं दूध बनवून घेतलेलं आहे ते सगळं यामध्ये टाकायचं आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट मी दिलेलं आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर एवढ्या मिश्रणामध्ये आपलं बरोबर 1 किलोपेक्षाही थोडं जास्त श्रीखंड तयार होतं आणि दुपारच्या जेवणामध्ये 4 ते 5 व्यक्तींना हे व्यवस्थित जेवणात पुरतं. आणि यामध्ये जे आपण दूध टाकलेलं आहे ना केसरचं, याने हे सैलसर होतं. त्यामुळे आपण जेवताना हे श्रीखंड जेव्हा वाढतो तेव्हा ते छान डावाने आपल्याला व्यवस्थित वाढता येतं. त्यामुळे दूध आवर्जून टाका. आता मी इथे पुरण बारीक करण्याची चाळणी घेतली आहे. एका बाउलवरती ठेवायचे आहे आणि याला चांगलं आपल्याला मॅश करत गाळून घ्यायचं आहे. यामुळे यामध्ये राहिलेल्या गिठोळ्या निघून जातात आणि अगदी बाजारात मिळतं त्याच चवीचं आणि तसंच दिसायला आपलं हे केशरयुक्त श्रीखंड तयार होतं. अगदी मस्त मलाईदार तयार होतं बघा. आणि याचा चक्का कसा बनवायचा ना याची रेसिपीसुद्धा मी आधीच आपल्या चॅनलवर अगदी डिटेलमध्ये शेअर केली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आपलं हे बघा श्रीखंड छान या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्ही हे डीप फ्रीझरमध्ये महिनाभर एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून स्टोअर करून ठेवू शकतात. आयत्या वेळी हवं तेव्हा काढायचं आणि श्रीखंड तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकतात. आता वरतून पुन्हा सजावटीला पिस्त्याचे काप आणि थोडे केसरचे धागे मी यावर ॲड केले आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे श्रीखंड एकदा आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.